नमस्कार मंडळी. रोज रोज नाश्त्याला काय बरं बनवायचा हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडतो का? मग हा झटपट होणारा ब्रेड ऑमलेट एकदा नक्की ट्राय करून बघा. मुलं सुद्धा आवडीने खातील. त्याचसोबत प्रोटीन रिच आहे, त्याच्यामुळे बनवायला सुद्धा सोपं आहे आणि मुलं सुद्धा आवडीने खातील. त्याच्यासाठी काय करायचं, इथे मी 4 अंडी घेतलेली आहे. अंडी फोडून घ्यायची. फोडून घेतल्यानंतर आवडीचे मसाले घालून घ्यायचे. हवं असल्यास तुम्ही याच्यात भाज्यासुद्धा वापरू शकता. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं. चांगलं फेटून घ्यायचं साधारण 5 ते 6 मिनटं. म्हणजे जेवढं फेटून घेतो तेवढा आपला अंड्याचा ऑमलेट छान फ्लफी असा तयार होतो. त्याच्यानंतर तयार करण्यासाठी नॉनस्टिकचं पॅन घेतलं. स्प्रे बॉटलनी तेल स्प्रे करायचं आणि तेल चांगलं गरम झालं की घेतलेल्या मिश्रणापैकी अर्धं मिश्रण घालून घ्यायचं आणि अर्धं बाजूला ठेवायचं. इथे मी ब्राऊन ब्रेड वापरलेली आहे. तुम्ही व्हाईट ब्रेडसुद्धा वापरू शकता. आणि घेतलेल्या मिश्रणात ब्रेड दोन्ही बाजूनी चांगलं डिप करून घ्यायचं आणि बघा, खालची बाजू तयार झाली की हे आपल्याला पलटून घ्यायचं. नॉनस्टिक पॅन वापरल्यामुळे अजिबात ऑमलेट चिटकत नाही, झटपट असा निघतो. खालच्या बाजूने सुद्धा चांगलं भाजून झालं की पलटून घ्यायचं. पलटून घेतलं की आपल्याला चीज घालून घ्यायचं. चीज घातल्यामुळे मुलं आवडीने खातात आणि खायलासुद्धा छान लागतो. तुम्ही चीज नाही घातलं तरी चालेल. तुमच्या आवडीनुसार याला फोल्ड करून घ्यायचं. सरळ जरी ठेवलं तरी चालेल, पण फोल्ड करून घेतलं की दोन्ही बाजूनी छान तयार होतो आणि मुलांना आपण हे हव्या त्या आकारात कट करून टिफिनलासुद्धा देऊ शकतो आणि सकाळच्या नाश्त्यालासुद्धा बनवू शकतो. सकाळच्या घाईच्या वेळेत असा नाश्ता आपण झटपट तयार करू शकतो. जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. तर तुम्हीसुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने नक्की ट्राय करा.